करायचं असेल तर ते आम्हाला सहन होणार नाही. सुजित, एकदा तुम्ही आई साहेबांच्या वतीने. आपे, त्या माझ्या आई आहेत. मी त्यांना तुझ्यापेक्षा चांगलं ओळखतोय. त्यामुळे मला समजावण्याच्या भानगडीत पडूच नकोस. आता आपण एक काम करायचं, त्या रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जायचं, तिथे जी तारीख मिळेल त्या तारखेला जाऊन सही करून लग्न करायचं. अप्पू आपलं भाड्याचं घर आहे, माझा ढाबा आहे, तुझी शाळा आहे. अगं मस्त कष्ट करून आयुष्य काढू ना आपण. आपल्याला नाही गरज आहे ढाले पाटलांची. ठरलं, मी जर माझा आयडी प्रूफ घेऊन होतो, नंतर तुझ्या घरी जाऊन तुझं घेऊन येऊया. सुजित सुजित सुजित, अहो तुम्ही एकदा फक्त आई साहेबांच्या बाजूने विचार करा ना. आपला मुलगा जो गेली कित्येक वर्ष आपल्यापासून लांब आहे, तो आपल्या जवळ राहावा असं त्यांना वाटत असेल तर त्यात काय चुकतंय त्यांचं? अगं त्याबद्दल ऑब्जेक्शन नाहीच आहे माझं, पण त्यांना ढाबा का बंद करायचा आहे? तो का खुपतो यांच्या डोळ्यात, आणि तो बंद करण्यासाठी त्या तुझा का वापर करताय? आप्पे, जिथे तुझे विचार संपतात ना, तिथून 5 किलोमीटरवर कुसुमावती ढाले पाटील यांचा विचार सुरू होतात. सुजित, आप्पे, ढाबा बंद होणार नाही. हा ढाबा माझा आहे सुजित ढाले पाटलाचा. जेव्हा ढाले पाटलांच्या इस्टेटीला लात मारून घराबाहेर पडलो ना, तेव्हा ह्या ढाब्यानं तारलंय आम्हाला. आज कॉलर टाईट करून स्वाभिमानानं जगू शकतो तो ह्या ढाब्यामुळं. अगं कधी एक पैसा मागायची वेळ नाही आली का यांच्याकडं, आणि हेच खूपतं यांच्या डोळ्यात. बरं आप्पे, या ढाब्यावर 10 जणांची पोट आहेत ग. ही तीच लोक आहेत ज्यांनी माझ्यासाठी अडल्या नडल्या वेळेला कमी पगारात, बिन पगारात काम केले. आता ह्यांनी फरमान सोडला म्हणून ह्यांच्या पोटावर पाय आणू का ग मी? त्यांची आपल्याला दुसरी काहीतरी व्यवस्था करता येईल ना. ते उपाशी राहणार नाही, त्यासाठी आपण प्रयत्न करूया. आई साहेब प्रयत्न करते, पण प्लीज आपण आई साहेबांचा शब्द नको ना खाली पडू देऊयात. आई साहेबांचा शब्द पडू दे का मातीत जाऊन बुजू दे, हे शक्य नाही आपण. म्हणजे तुम्हाला आपल्या प्रेमापेक्षा तुमचा मान, तुमचा माज जास्त महत्वाचा वाटतं. तू प्लीज कुठल्या तरी तिसऱ्या ट्रॅकला जाऊ नकोस. तुलाही माहिती आहे असं काही नाहीये. जर तुम्हाला माहिती आहे की तुमचा जो मान माज आहे तो सोडल्याशिवाय आपलं लग्न होऊ शकत नाही, आणि तरी तुम्ही तो सोडायला तयार नसाल ना, तर त्याचा अर्थ तोच होतो. तोच अर्थ होतो म्हणजे? तुम्हाला जर आई साहेबांच्या अटी कबूल असतील तरच. एक घर जोडू न शकलेली बाई म्हणून मला आई साहेबांच्या नजरेत उतरायचं नाहीये. म्हणजे तुम्ही आमच्या नजरेत काय आहात याच्यापेक्षा तुम्ही आई साहेबांच्या नजरेत काय आहात हे जास्त महत्वाचं आहे का तुम्हाला? ते तुम्हाला काय समजायचं ते समजा, पण आई साहेब तयार होत नाहीत तोपर्यंत आपलं लग्न नाहीतर नाहीतर काय? बोल, कंप्लीट कर तुझं वाक्य. अगं बोल ना. सुजित भाऊजी, काय झालं? झालं तुमच्या मनासारखं संजूताई. मोडलं आमचं लग्न.
काय येण्यासारखं बोलतीस? वेळातच माणूस खरं बोलतो बेबी मावशी. अपर्णा, ए आपण तुझ्या अरे आडवतीला अपर्णा गेली. मोडलं आमचं लग्न. तुझ्या अंड द्यायच्या आधीच कोंबडी चिरून टाकलीस तू. अगं आपे, तू ठरलेलं लग्न मोडलंस. तू हे विसरलीस का आपल्याला लय लांब जायचंय. इथं बसून तोंड चालवण्याला लई सोपं आहे आणि इथं बसून हे का केलं ते का केलं असं म्हणून तंतन करणं त्याच्याहून सोपं. ए आपे, अगं भांजाळल्यासारखं नको करू. आता तोंड बंद ठेवायचं आणि काय सांगते ते डोसकं जागेवर ठेवून ऐकायचं. मी मोडले हे लगीन, पण आता मी मोडलेलं हे लगीन सुजित स्वतः येऊन जोडणार. म्हणजे जवळचा माणूस लांब गेला ना की त्याची याद जास्त येते. आता सुजित ढाले पाटील माझ्या आठवणीत आंबेगावचा देवदास होणार आणि मग त्याला माझी किंमत कळणार. आणि एकदा का माझी किंमत कळली का मग मी काय सांगेल ते करायला तर तयार होईल. आशा लय वाईट ग आपे, लय वाईट. जवळ चांगली तवर चांगली, नाहीतर माणसाचा पार इस्कोट करून टाकते बघ. माझी आशा आहे येडी नाही निघणार. दर तू भर त्यात आणि शर्ट घाल चल. ए अगं पण जायचं कुठं ते सांग ना. तसं तर लई लांब जायचंय आपल्याला, पण सध्या बघू कुठे तर पन्हाळा नाही तर गोवा बिवाला येऊ फिरून मस्तपैकी. जवळचं माणूस दूर गेलं का त्याची लय याद येते. सुजित ढाले पाटील आता अपर्णाच्या याद मध्ये देवदास होणार. वेलकम. वेलकम. उशीर केला हरकत नाही. वेलकम दादासाहेब शिवाजीराव ढाले पाटील, राहणार आंबेगाव बुद्रुक. आम्ही राया गोजम गुंडे, नावाप्रमाणे सॉफ्ट माणूस. ही आपली पहिली भेट नाही बरं. 3 वर्षाखाली इचलकरंजीच्या एका प्रोग्राम मध्ये आपण दोघं चीफ गेस्ट होतो. आठवत असेल नाही तुम्हाला?